जय गुरुदेव. रामकृष्ण हरी. जय हरी. जय गुरुदेव. रामकृष्ण रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु उमागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थी साक्षीभूतम् भावार्थितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तन्नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. चिंतन क्रमांक 116. वारकरी कशामुळं व्हावे. 190 नंबर प्रश्न आहे. वारकरी कशामुळं व्हावं. उत्तर दिले. जीवपणा जावा, ब्रह्म कळावं, संत व्हावं म्हणून वारकरी व्हावं. जीवापणा जाण्यासाठी वारकरी झालं पाहिजे. ब्रह्म कळावं म्हणून वारकरी झालं पाहिजे. संत पद प्राप्त व्हावं म्हणून वारकरी झालं पाहिजे. वारकरी होण्याकरता त्याग महत्वाचा आहे. जीवपणा घालवण्याकरता त्याग महत्वाचा आहे. संताचा त्याग किती मोठा आहे. म्हणून तर म्हणले, नम्र झाले भूता त्याने कोंडिले अनंता. आज्ञे चेतन तो जीव आहे, ज्याला ज्ञान नाही. आज्ञ अवस्थेमध्ये आहे पण चेतन आहे तो जीव. तज्ञ चेतन ईश्वर, त्याला ज्ञान आहे ना, तज्ञ आहे तो. महाराज जीव ही तज्ञच आहे कि हो. जीव ही कसं आहे, आज्ञ कशाचा आला, तज्ञच आहे ना. जीव किंचिज्ञ आहे. सर्व ज्ञाता सर्वज्ञाला ईश्वर म्हणावं, किंचिज्ञाला जीव म्हणावं. आहे जीवन मुक्त झाला, विदेह मुक्त होतो, संत कोणाला म्हणावं मग. महाराज म्हणतात, नेमकं संत कुणाला म्हणावं. तर म्हणजे जीव संत नाही, जीवन मुक्ताला संत म्हणावं. जो जीव आहे, ज्याच्या पाठीमागे कर्तव्य आहे, जो कर्तव्यामध्ये डुबलेला आहे, त्याला थोडं संत म्हणता येतं. कुणाला म्हणायचं संत, जे कर्तव्याच्या बाहेर निघालाय, ज्याला जीवपणाच उरलेला नाही, पूर्ण कर्तव्याचा ज्याच्या ठिकाणी अभाव झालेला आहे, तो जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त झाला. इथं कर्तव्य एवढे, त्याची लिस्टच लागली आणि पुन्हा मग आपल्याला स्वतःला जीवनमुक्त समजायला कसं शक्य आहे. कधीच मुक्त होत नसते. त्याच्या मागे अनंत जन्म म्हणजे काय लागलेलं आहे, कर्तव्य राहिली. कर्तव्याचा अभाव त्याला करताच आला नाही. म्हणून महाराज म्हणतात, कोणाला म्हणायचं संत. जीवाला संत म्हणायचं नसते म्हणले. जीवपणा ज्याचा गेला त्याला संत म्हणा. म्हणून संत जीवन मुक्त असतात म्हणावं त्याला. जे जीवातून मुक्त आहेत त्याला संत म्हणावं.
मग ते ईश्वर संत असो का जीवदशा घालवलेला जीव असो. म्हणून तर संत कोणाला म्हणावं हे सहसा कोणाच्या लक्षात किंवा कळत नाही. चार गोष्ट संताला द्वंद्व धर्म नसतात. कोणाला संताला मान अपमान कोणी बोलो न बोलो आहे का नाही. कोणी स्तुती करो न करो कोणी निंदा करो न करो काही घेणं देणं नाही. कुणाला संताला हे द्वंद्व धर्म सुख दुःख हे जे द्वंद्व धर्म जे आहेत त्याच्यापासून तो अलिप्त असतो. म्हणून तर त्याला संत म्हणतात ना. म्हणून महाराज म्हणतात की हे सहसा कोणाला कळत नाही. चार गोष्ट संताला द्वंद्व धर्म नसतात म्हणजे मीमांसा वगैरे नसते. हीच खून आहे तुकोबराय म्हणतात. पूर्वमीमांसेमध्ये सुद्धा तो अडकू शकत नाही बरं का कोण संत. त्याला ती पण नसते त्याच्या मनावर राहिल आता करीन अथवा न करीन. कोण पुण्य त्याचा होईन सेवक जीवी द्वंद्वाधिक दुरावील. मग महाराज म्हणतात ज्या पुण्याईनं देव कळतो त्या पुण्याईनं संत कळत नाहीत. म्हणून तुकाराम महाराजांनी देवाशी बोलावं. देवाला बोलले ते देव भेटेल पण संत भेटणं अवघड आहे ना भाऊ अवघड आहे संत उटी म्हणून तर म्हणले. संत भेटणं अवघड आहे देव भेटायला सोपं आहे पण संत लवकर भेटत नाहीत. निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकडा लही जे पाठो वाटी ते होय भेटी हरिप्रियासी. अनंत लक्षणे वर्णित अपार संतांचे ते घर आतोडे ना. म्हणून पुण्याच्या राशीच्या राशी तेव्हा संत भेटतात. सहसा संत भेटणं लय अवघड आहे. संताचं लक्षण नाही ब्रह्माचं तरी लक्षण करता येईल. पण संताचं लक्षण कोणते हे सांगता येत नसतं. महाराज लोक म्हणतात ना ब्रह्म कळत नाही. ब्रह्म तर कळत नाही म्हणतात की हो महाराज. तेव्हा म्हणतात अरे ब्रह्म शक्तिवृत्ती न कळत नाही का लक्षणावृत्ती न कळत नाही. लक्षणावृत्तीन ब्रह्म कळते पण संतपर लक्षणावृत्तीने ही कळत नाही. ब्रह्म तरी लक्षणावृत्तीने कळालं पण संतांची लक्षणं सांगता येईल का. हे असा असा संत आहे असं म्हणता येते का नाही म्हणता येत. तेची संत तेची संत ज्याचा आहे हे तर विठ्ठल ये. संत पदाचा अर्थ ज्ञान असा आहे बर का. म्हणून तर जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा. महाराज म्हणतात दैवसंपत्ती संताची आहे. आणि संत म्हणजे जीवनमुक्त आणि जीवनमुक्ताचे लक्षण करता येत नाही जीवनमुक्त व्हावे लागते हे कळत नाही. ज्याला कळालं की जीवनमुक्त अवस्थेशिवाय संतपद भेटणारच नाही त्याच्याशिवाय जीवातून आपल्याला मुक्तताच मिळणार नाही तोच काय करू शकतो जीवपणाचा घात. अन्यथा कुणीही करू शकते का. जीवपणा निवृत्त होणे इतकं काही सोपं आहे का. जीवपणा घालवण्याकरता ह्याला अतोनाट तपश्चर्या लागत असते. आता जावे त्याच्या वंश तेव्हा कळे संत पाहायचंय का. संत ओळखायची का कसे संत आहे ते कळून घ्यायचं त्याच्या वंशाला जा मग कळण तसं कसं कळन. पोशाख विधीचा आहे वेश्या व चोर यांना विधी नाही म्हणून त्यांना पोशाख नाही.
पुन्हा म्हणतो महाराज, सृष्टीदृष्टीवादाचा मनुष्यही सिद्ध असतो. दृष्टीसृष्टीवादाचा मनुष्यही सिद्ध असतो. मननाने दृष्टी हे कळते. कशानं? मनन केलं तर. सूक्ष्म विचार केला तर दृष्टी ही नाही याचं कारण कळतं. पहिले हेच कळना, मग त्याच्या निवृत्तीचं कारण तर कधी करावं? म्हणून सांगत आहेत की प्रथम सृष्टी सत्य समजत होता, त्याने श्रवण केले म्हणून सृष्टी आता मिथ्या तरी ठरली. श्रवणाचा परिणाम काय आहे? श्रवणाचं फळ केव्हा भेटलं म्हणून समजायचं, जेव्हा सृष्टी मिथ्या ठरली त्या दिवशी समजायचं आपल्याला श्रवणाचं फळ भेटलं, अन्यथा नाही बरं का. कितीही श्रवण चाललंय, सकाळी दुपारी संध्याकाळी श्रवणाला कमीच नाही, पण जगत जर मिथ्या ठरत नसेल, सृष्टी जर मिथ्या ठरत नसेल तर काय उपयोग आहे तुझ्या श्रवणाचा? यथार्थ श्रवण व्हायले का? अजिबात होईना. म्हणून तर मनन महत्वाचं सांगितलंय. आता मनन केव्हा करता येईल? श्रवण केलं तर मनन करता येईल. श्रवणच नसेल तर मनन कुठलं? म्हणून महाराज म्हणतात, प्रथम सृष्टी सत्य समजत होता, त्याने श्रवण केले, मग सृष्टी मिथ्या ठरली, नंतर मनन केलं. आणि ह्या मिथ्या सृष्टीला ज्ञात सत्ता सिद्ध झाली, म्हणून तर त्याला दृष्टी सृष्टी म्हणावी. आणि निधिध्यासनाने सृष्टीच नाही असं ठरलं. आझादवादामध्ये तर सृष्टीच नाही, आहे एकच परमात्मा. परमात्म्याशिवाय दुसरी वस्तू मी तू एकट एकला द्वैत भाव मावळला, आझादवादाची भूमिका. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कालत्रय संसार झालाच नाही. संसार एक झाला होता ऐसी समूळ मिथ्या वार्ता, जाण पुढे मागुता कधी कल्पांती न घडीना कोण संसार. हा आझादवादातील भूमिका आहे बरं का, आणि ती पटवून घ्यायची तर परमार्थ लागला हाताला, नाहीतर नाही. सत्यच वाटत असेल तर अजून काहीच नाही, आपण शून्यातच आहोत. नुसतं सगळं एवढा परमार्थ करून सत्यत्व बुद्धीच मावळली नाही, काय उपयोग झाला परमार्थ करून? म्हणून सत्यत्व बुद्धी मावळावी लागते, सत्यत्व बुद्धी वजा करावी लागत असते. जोपर्यंत सत्यत्व बुद्धी वजा होत नाही तोपर्यंत महाराज म्हणले तुझा परमार्थ सिद्धीला आलाच नाही. श्रवणाच्या पूर्वी बुद्धिमांद्य विषयासक्ती हे दोष असतात बरं का. श्रवणानंतर विपरीत भावना ही नादी दोष असतात, म्हणजे बुद्धिमांद्य विषयासक्ती, कुतर्क आणि विपरीत दुराग्रह, हे चार दोष श्रवणाच्या अगोदर असतात. आणि श्रवण झाल्याच्या नंतर संशय असतात ना, विपरीत भावना, असंभावना, असंभावनामध्ये मग प्रमाण संशय, प्रमेय संशय, हे संशय आहेत ना. आणि हे संशयाची निवृत्ती म्हणून तर संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतल. पण केव्हा केव्हा संदेहाच्या गाठी सुटतात, केव्हा संशयाच्या गाठी सुटत असतात? महाराज म्हणले धन्य काळ संत भेटी. म्हणून संतांची भेट पायी मिठी पडली जो, ज्या दिवशी संतांची भेट होईल त्यांच्या पायावर मिठी पडेल तेव्हा संशयाच्या पूर्ण गाठी सुटणारे, तोपर्यंत नाही. नाही तर गाठी तर लय पक्क्या येतात. श्रवणाचे पूर्वी बुद्धिमांद्य विषयासक्ती हे दोष असतात, आणि श्रवणानंतर विपरीत भावना वगैरे संशय आली. उपासकाला संशय नाहीत, कारण ते ब्रह्म मानितच नाहीत. त्यांना कसले संशय? जे ब्रह्म मानते त्याला संशय आले सगळे. जे ब्रह्मच मानत नाही त्याला कुठला संशय आला? त्याला संशय अजिबात येत नाही. उपासकाला संशय नाही, बरोबर आहे. आत्मा
वाडरे द्रष्टव्य म्हणजे आत्मसाक्षात्कार करून घ्यावा. कशाने? हो बाबा घ्यायचंय, त्याच्यासाठी तर मरमर चालली, आत्मसाक्षात्कारच व्हावा म्हणून तर काय चालली, मरमर चालली. पण कशाने करून घ्यायचा आत्मसाक्षात्कार? श्रोतव्यम, मंतव्यम, निदिध्यासा सितव्यम. महाराजांना सांगितलं काय करायचं, आत्मा करून घ्यायचं, आत्मसाक्षात्कार पाहिजे ना. मग श्रोतव्यम, श्रवणाचा विधी सांगितला. ज्ञानाला विधी नाही. संशय आला नसेल तर त्यास मनन निधिध्यासनापर्यंत महाराज म्हणतात, जर संशय आला नसेल तर त्यानं मनन निधिध्यासनापर्यंतची विधी नाही. तसंच संसार करणे हा मनाचा स्वभाव आहे, त्याला विधी नाही. भजनाला विधी आहे, लक्षात राहू द्या. तुमच्या मननाला विधी नाही, संसार करण्याला विधी नाही. विधी कशाला, भजनाला मात्र विधी लावली. स्वभाव म्हणजे बंधन, विधी म्हणजे परमार्थ. म्हणून विधी लावावं. परमार्थ करण्याकरता नियम पाहिजे, नित्य नियम. आता ठीक आहे, श्रवणाला विधी आहे, ज्ञानाला विधी आहे. संशय आला नसेल तर त्यास मन निधिध्यासनापर्यंत विधी नाही. संसार करणे हा मनाचा स्वभाव आहे, त्यालाही विधी नाही. भजनाला विधी आहे. स्वभाव म्हणजे बंधन आणि विधी म्हणजे परमार्थ. मग प्रारब्धाला विधी नाही, प्रारब्धाला सत्य म्हणणे तर बंधन होईल. म्हणून महाराज म्हणतात, संशय निवृत्त झाला तर त्याला सुख दुःख होत नाहीत असं नाही, किंतु क्रियामान लागत नाही आणि संचित राहत नाही. केव्हा होते अशा अवस्था? बंधन कळाल्याच्या नंतर. प्रारब्ध विधी नाही त्याला, बरोबर आहे, पण प्रारब्धाला सत्य म्हणलं तर बंधन निवृत्त झालं आणि त्याला सुख दुःख होत नाहीत. त्या ज्ञानी पुरुषाला सुख नाही, दुःख नाही. किंतु क्रियामान अंगाला लागू देत नाहीत ते. सुख दुःख क्रियमान, आता क्रियमान जे आहे तो लागू देत नाही. का लागू देत नाहीत क्रियमान? जर ते क्रियमान जे आहे, क्रिया चालू आहेत, पण क्रिया चालू असताना त्या क्रियाच्या ठिकाणी काय करतो, तो नेहमी जागृत असतो. कोणाच्या क्रिया आहेत, कुठून कोणाच्या, कोण करायले, कोण जाणारे, हे सगळं त्याला माहिती असते. मन क्रियमान अंगाला लागत नाही. मागील परिहार पुढे नाहीशी न झाली या दर्शन एक वेळा. 3 दर्शने आहेत. कोणते कोणते? मूर्तीचं एक दर्शन, सगुण एक दर्शन, आत्मदर्शन. झाले का नाही 3 दर्शन? आत्मदर्शनात संचित राहत नाही, क्रियामान लागत नाही. सगुण दर्शन, मूर्ती दर्शनाने पापात्मक संचित राहत नाही. मग महाराज सांगतात 3 दर्शन करा आहेत. मूर्ती दर्शन, 3 दर्शन झाली का नाही? मूर्ती दर्शन, सगुण दर्शन, आत्मदर्शन. आत्मदर्शनात संचित राहत नाही, क्रियामान लागत नाही. सगुण दर्शनात, मूर्ती दर्शनात पापात्मक संचित राहत नाही, पापात्मक क्रियामान लागत नाही, आणि पुण्यात्मक क्रियामान लागते व पुण्यात्मक संचित राहते सगुण दर्शनामध्ये. म्हणून महाराज म्हणतात, सगुण दर्शनाने पाप जाते, निर्गुण दर्शनाने पुण्य जाते. श्रीमंत झाला म्हणजे गरिबी जाते, राजा झाला म्हणजे श्रीमंती सुद्धा जाते का राहते? प्रश्न, पाप पुण्य काय करते? पाप पुण्य देते व पुण्य सुख देते, पाप दुःख देते. मग महाराज सांगायला लागले, पाप पुण्य काय करते?
दुःख देते, पुण्य सुख देते, पण पुण्य निष्काम केले तर चित्त शुद्धी. निष्काम पुण्य केलं, चित्तशुद्धी झाली, त्याद्वारे आत्मसाक्षात्कार पर्यंत जातो. म्हणून चित्ताची शुद्धता. आता बघा महाराज, लोकांनी पाप करू नये का भोगू नये, काय करायचं नेमकं, तर करू नये म्हणले. जगाला कारण प्रारब्ध आहे ना, जन्म कारणाला कारण संचित क्रियमान आहे ना. जस हरभऱ्याची डाळे तोडण्याची क्रिया एकच, पण तोडून हरभऱ्याचे डाळे तोडण्याची क्रिया एकच, पण तोडून खाणाऱ्याला सुख, शेतमालकाला दुःख, चाकराला सुखही नाही आणि दुःखही नाही, अशी स्थिती. आणि इतराला म्हणाले नेऊ नका, असे म्हणणारे 3 लोक. सार गोष्ट महाराज सांगत आहे ती स्पष्ट शब्दामध्ये. हरभऱ्याचे डाळे तोडण्याची क्रिया एकच, पण तोडून खाणाऱ्याला सुख, शेतकऱ्याला दुःख आणि चाकऱ्याला सुखही नाही दुःखही नाही. मग कसं असावं, चाकरासारखं असावं, सुख बी नको दुःख बी नको, काय घेणं देणं नाही. आपण फक्त काय करायचं, दाष्टी साक्षी बनायचं, झालं. काम क्रोध आहेत, विषमपणा गेला म्हणजे येतात. काम क्रोध येऊ नये, आले तर ते बाधित असावेत, म्हणजे त्याचे अधिक होऊ नये. अर्थात काम क्रोध येऊ नये, त्याच्या आधीन तर कधीच व्हायचं नाही, आणि अजिबातच तिथं नसले पाहिजेत, पण ते तर लोक उरीच काढायलेत. म्हणून जीवनमुक्ती हाताला लागत नाही, म्हणून मोक्ष मिळत नाही. देहाचा स्वभाव आहे काय, काम क्रोध येणं, पण आले तर त्याचे अधीन होऊ नये, असं तरी कळावं ना. नाका महाराज म्हणतात, देवाला स्वभाव आहे, काम क्रोध येतात, आले तरी त्याचे अधीन होऊ नये. जसं नाकाला शेंबूड येतच असतो, पण येऊ देऊ नये, तसं काम क्रोध येतच असतात, पण येऊ देऊ नये. उदाहरण सोपं आणि सरळ सगळ्यांना कळण्याचं सांगितलं. ब्रह्म साक्षात्काराला जे साधन आहेत, त्याला काम क्रोध हे प्रतिबंध करत असतात. ब्रह्मसाक्षात्कार हे तर प्राप्त, पण ह्याला ब्रह्मसाक्षात्कारापर्यंत न नेऊ देण्याचं काम कुणाचं, ह्या काम क्रोध लोभ मद मत्सराचं. ते मध्ये उठतच राहतात, म्हणून त्याला साक्षात्कार होत नाही, म्हणून त्याची निवृत्ती सांगितली. मग आता अज्ञानाचे भांडण पंचविषयात असते, अहंकाराचे भांडण श्रेष्ठ कनिष्ठात असते, अहंकाराचे भांडण श्रेष्ठ कनिष्ठामध्ये आहे. बर, अहंकार झाला का भासला, बरं सांगा. भासला हो, कुठे अहंकार झालाच नाही का, भासला, भासलाय. मग म्हणून महाराज म्हणतात, भासल्याशिवाय राहत नाही, पण असे वाटत नाही म्हणून बंधन तयार होते. भासला का झालेला भासला, तर आलाही नाही, गेलाही नाही, झालाही नाही, भासल्याशिवाय राहतही नाही, पण असे वाटत नाही म्हणून बंधनाला कारण. 118वे चिंतन पुढचं. ब्रह्माला संसार नाही, ईश्वराला संसार आहे, पण त्यात तो बांधलेला नाही. ब्रह्माला तर संसारच नाही, त्याला तर काही घेणं देणंच नाही, तो तर कसा आहे, विभू व्यापक. आता ब्रह्माला संसार नाही, ठीक आहे, ईश्वराला संसार आहे, पण त्यात तो बांधलेला नाही.
आणि जीवाला संसार आहे व तो त्यामध्ये बांधलेला बी आहे असा जीव. जीवाने मुक्त व्हावे म्हणजे बंधनातून पार पडावे, त्याला जीवनमुक्त म्हणावं. आता ईश्वराला जगताचं कारण आहे पण बंधन नाही. का नाही बंधन? ईश्वराला बंधन का नाही? कारण शुद्ध सत्वगुणयुक्त माया सांगितली ना त्याची उपाधी. त्याला सगळं कळतंय माझं स्वरूप काय आहे, त्याला माहिती आहे. ते आरूढ आहे आपल्या स्वरूपावर. पण जीव का बंधनात पडलाय? जीवाला का कळत नाही? कारण त्याला स्वरूपाचं ज्ञान नाही, म्हणून तो बंधनामध्ये अडकलाय. म्हणून जीवनमुक्तला संसार आहे पण बंधन नाही. आणि जीवनमुक्त व ईश्वर हे दोघे सारख्याच योग्यतेचे असतात. कर्मठाला लाजविलेले शंकराचार्याने कर्मठ कोण? मंडन मिश्रा. मंडन मिश्रा इतके कर्मकांडी होते की कर्मानच मोक्ष होतो असा त्यांचा भाव होता. म्हणून ते दिवस आणि रात्र फक्त कर्म करायचे. आता कर्मठाला लाजविलेले श्री शंकराचार्याने कर्मठ कोण? मंडन मिश्रा. कर्माने मोक्ष होतो म्हणणारे कोण? मंडन मिश्रा. पण ज्ञानेश्वर महाराजांना त्या कर्मकांडातून त्यांना बाजूला काढलं. आता जेव्हा मंडन मिश्रा सकाळी सूर्योदय होण्यापासून ते रात्रीपर्यंत नुसता मंत्र उच्चार, नुसतं होम यज्ञ, अहो इतके त्यांचं ते त्या कर्मामध्ये कांडामध्ये इतके रमायचे की त्यांची खून काय होती बा, दारामधले पक्षी सुद्धा ते काय करायचे वेद बोलायचे, इतकी त्यांची महती होती ह्या मंडन मिश्राची. एकदा काय झालं माहिती का? असं शंकराचार्यांना कळालं. मग शंकराचार्य शोध घेत त्या मंडन मिश्राच्या घरी आले. सूक्ष्म रूप धारण करून आतमध्ये प्रवेश केला, कारण सगळं बंदोबस्त केला होता. त्याच्या अगोदर लोकांना विचारलं होतं की मंडन मिश्राचं घर कुठे? त्यांनी सांगितलं होतं पक्षी काय करतात म्हणले, वेद बोलतात, ते मंडन मिश्राचं घर. आणि खरंच पक्षी वेद बोलू लागले. त्यांनी आलं लक्षात, आश्रमामध्ये आले, सूक्ष्म रूप धारण करून आतमध्ये शिरले. आता आतमध्ये गेल्याच्या नंतर मंडन मिश्रानं ओळखीलं, म्हणले तुम्ही कशाला आला तिथं? तुम्हाला कोणी पाठवलं? तुम्ही कोण आहात? मग सगळी हकीकत सांगितली आणि तुमच्यासोबत मला चर्चा करायची. तेव्हा मंडन मिश्रा म्हणले, मी चर्चा बिर्चा काही करत नसतो. नाही म्हणे, तुम्हाला करावंच लागेल. बरं. मग असं म्हणल्याच्या नंतर शंकराचार्य म्हणले, तुम्ही जे एवढं होम या यज्ञ या करायला कशासाठी? ते म्हणले, मोक्ष प्राप्त होण्यासाठी, कारण कर्माने मोक्ष होतो. ते म्हणले नाही, कर्माने मोक्ष होत नाही, ज्ञानाने मोक्ष होते. ते म्हणले नाही, कर्माने मोक्ष होते. चला म्हणले, सिद्ध करून दाखवा. जे सिद्ध करून दाखवीन तो जिंकला. पण आता ठीक आहे, दोघांमध्ये चर्चा, पण ह्याला तिसरा निवाडा करायला लागतो ना. म्हणून मग तो मंडन मिश्रांची बायको जी होती ना, ती ज्ञानी होती. तिला काय केलेलं आहे? साक्षीला उभा टाकलेलं आणि एक अशी तिथं व्यवस्था केली की एकूण काय केलं, त्यांनी गळ्यामध्ये हार घातले आणि ज्याचा कोणाचा हार सुकन तो काय झाला? सभेमध्ये हारला. कोणी निर्णय द्यायचा नसतो, तिथं आपोआपच निर्णय होतो. मग असं झाल्याच्या नंतर त्यांची एक अशी गोष्ट ठरली की म्हणले, तुम्ही जर कर्मामध्ये मोक्ष म्हणालात आणि कर्मानं जर मोक्ष सिद्ध नाही झाला तर तुम्हाला संन्यास घ्यावा लागेल. हे म्हणले ठीक आहे, कर्मानं जर मोक्ष सिद्ध झाला तर तुम्हाला संन्यास सोडून प्रपंचामध्ये यावं लागेल. झालं दोघांचं बोलणं. चर्चा सुरू झाली. पाहता पाहता पहिला, दुसरा, तिसरा असे दिवस निघून चाललेत, पण कुणी हार मानायला तयार नाही. कुणी गळून गेलेलं दिसेना. मग शेवटी आता काय करायचे?
सिद्ध तर होईना. आता शेवटी काय झालं, तर ह्या मंडन मिश्रांचा जो गळ्यातला हार आहे तो सुकू लागला. आणि मग तिथं सिद्ध झालं की काय नाही, कर्मानं मोक्ष नाही. मंडन मिश्रानं त्याच क्षणाला काय केला, गृहस्थ आश्रमाचा त्याग केला, संन्यास घेतला आणि शंकराचार्यासोबत गमन करू लागले. कारण का, मग कळालं की कर्मानं मोक्ष नाही, फक्त चित्तशुद्धी होती आणि मोक्ष करता ज्ञानाचीच गरज आहे. आतापर्यंत काय झालं, व्यर्थ वाया सगळे दिवस गेले. पण आता इथून पुढे तरी वाया घालवायची नाही, अशी काय केली, प्रतिज्ञा केली. तशी आपण प्रतिज्ञा करावी. इतक्या दिवस माहिती नव्हतं, आता माहिती झाले ना, मग आता मात्र काय होणार नाही, त्या संसाराच्या ह्याच्यामध्ये अडकणार नाही, त्या कर्मामध्ये मी अडकणार नाही. मग अशा रीतीनं जे काही मंडन मिश्रा होते ना, ते दुसरे कोणी नसून सुरेश्वराचार्य, त्यांना नाव दिले. जेव्हा गुरु करतात ना, तेव्हा मग शिष्याला नाव दुसरं देतात त्यांच्या योग्यतेनुसार. जसं शंकराचार्यांनी त्याला सुरेश्वराचार्य नाव दिलं आणि मग त्यांनी अनेक प्रकारे अद्वैत प्रग्रंथ लिहिले. बघा, हे मंडन मिश्रा कर्मकांडी, पण संगती कुणाची, संतांची, म्हणून सगळी काया पालट झाली का नाही. एवढं महत्व ह्या संताला. आपली सुद्धा कायापालट होत असते, फक्त श्रद्धा विश्वास लागतो. म्हणून नामदेव राया सगुण साक्षात्कारी उपासक, त्यांना विसोबा खेचराने ज्ञान दिले. आता बघा, हे नामदेव महाराज बी जातच नव्हते, फक्त भगवंताची रात्रंदिवस सेवा, भगवंताला सोडतच नव्हते. बरं, भगवंत सुद्धा नामदेव महाराजाशिवाय राहत नव्हता. नामदेव महाराज सुद्धा भगवंताविषयी राहत नव्हते, ह्यात नवल नाही. पण देव सुद्धा भगवंत नामदेवाशिवाय राहत नव्हता, एवढी नामदेवाची ख्याती. अहो, नामदेवाला जर कुठं न्यायचं असेल तर त्या भगवंताला विचारावं लागायचं. इतका लढीवाळ भक्त नामदेव महाराज देवाचा. ज्ञानेश्वर महाराजांना तीर्थयात्रेला नामदेव महाराजाला न्यायचं होतं, तर देवाच्या आज्ञेने न्यावं लागलं. देवाला विचारावं लागलं, देवा नेऊ का नामदेवाला. जेव्हा देवाने आज्ञा दिली, तेव्हा ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजाला घेऊन तीर्थयात्रेला. पण नामदेव महाराज जसं मुलगी सासरी जाती ना, किती रडती, तसं रडू लागली. कोण? नामदेव महाराज. का? तीर्थयात्रेला जायचे. का बरं? माझ्या देवाला सोडून. माझ्या देवाला सोडून आता मला कुठं जायचंय, ह्यांच्यासोबत तीर्थयात्रेला. रडू लागली, दया रडू लागली. नाही देवा, मला जायचं नाही. नाही नाही म्हणे नामदेवा, जा म्हणे. देवानं म्हणल्यावर मग कुठं निघाली. इतकी श्रेष्ठ भक्ती. पाहता पाहता, पण देव कसा असतो माहिती का, आपल्या भक्ताला कच्चटूत नसतो ना. तीर्थयात्रा केली तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या सुद्धा लक्षामध्ये आलं, पहिले ज्ञानेश्वर महाराज योगी आहेत, ज्ञानी आहेत, योगी आहेत. योगियांचे माऊली ज्ञानेश्वर माऊली. विचार जर केला ना, तर ज्ञानेश्वरी ही नाही का भक्ताची नसून योग्याची. ज्ञानेश्वरी योग्याची आहे, पण कुणाच्या हातात पडली म्हणले, या संसारी लोकांच्या. जे भोगी आहेत त्यांच्या हातामध्ये पडली ही ज्ञानेश्वरी. म्हणून त्याचा बरोबर काय होईना, वाटचाल होईना झाली. कारण योग्याची माऊली ज्ञानेश्वर महाराजांना ती लिहिलेली ज्ञानेश्वरी खरंच ह्या संसारी लोकांच्या डोक्यात घुसन का? अजिबात घुसत नाही. किती पारायण केले तरी काय होत नाही, घुसत नाही. त्याला लय श्रेष्ठत्व लागते. इतकी सोपी आहे का ती? त्याचा एक एक मराठीतूनच आहे, पण त्याचा अर्थ कळणं इतकं सोपं नाही, गहन अर्थ आहेत. जेव्हा नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रेला गेले आणि तीर्थयात्रेच्या गेल्याच्या नंतर जेव्हा नामदेवाची भक्ती ज्ञानेश्वर महाराजांना पाहिली, आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, अरे म्हणली, ह्या जगाला योगानं ज्ञानानं काही होत नाही, इथं भक्ती लागते. भक्तीशिवाय हे जग काय होणार नाही, आकळल्या जाणार नाही. आणि तिथून पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ती पर अभंग लिहायला सुरुवात केली. बघा, हे संत असतात.
असे काय असतात संत महात्मे असतात. कोणाच्या संगतीनं काय होईल काही सांगता येत नाही. मग नामदेव महाराज जेव्हा वापस आले तेव्हा परत एकदा ह्यांना जावं वाटलं कुठं आळंदीला आणि गेलेले ह्या चौघ भावंडाच्या इथं. नामदेव महाराज जेव्हा चौघा भावंडाच्या इथं नामदेव महाराज गेले तेव्हा काय घडलं. नामदेव महाराज जात असताना गेल्याच्या नंतर निवृत्तीनाथानं पहिले काय केलं, नामदेव महाराजांचं दर्शन. नामदेव महाराजांचं दर्शन निवृत्तीनाथांना घेतलं. सोपान काकानं ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा घेतलं. कारण का लढीवाळ भक्त आहेत ना देवाची, आवडते भक्त नामदेव महाराज. नामदेव महाराजांना कीर्तन करावं तर देव नाचावं, काय आपण अभंग तर ऐकतोच की. इतके म्हणले त्यांच्या कीर्तनामध्ये तल्लीन भगवंत व्हायचे. आपल्या कीर्तनाला भूत येत नाही. लोकालाच आपलं कीर्तन देवासाठी असते का लोकांसाठी? लोकांसाठी, लोकांना चांगलं म्हणावं. पण संत महात्म्यांचं कीर्तन देवासाठी होतं. हा फरक आहे ना त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये. मग नामदेव महाराज जेव्हा ह्या ह्या चार भावंडाकडे गेले तेव्हा हे तिघ जण पाया पडले, पण ती मुक्ताबाई हेट म्हणली. कोण पडायले ह्याच्या पाया? अजून ज्ञानाचा काय नाही, ह्याला अजून गंध नाही, ह्याच्या कोण पाया पडते म्हणले. ह्याला कळना झालंय. एवढे महान योगी राज, एवढे निवृत्तीनाथ असून ती ह्याच्या पायावर डोकं ठेवायला त्यांनी हे खुशाल पडू द्यायले पाया. का तर ह्याला अहंकारी नाही. हे कोण आहे? अहंकारी. ना अशा अहंकाराच्या पाया मी पडत नसते. निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, तरी मुक्ताबाई ऐकणार नाही. नाही म्हणे आपण नसते पडत पाया. मग जेव्हा मुक्ताबाईला हे सहन झालं नाही, मग मुक्ताबाईनं गोरोबा काकाला संदेश पाठवून बोलून घेतलं आणि तिथं परीक्षा करायला लावली. तेव्हा नामदेव महाराज तिथं कच्चे ठरलेत. आणि कच्चे ठरल्याच्या नंतर मग देवाकडे आले. देवा खरंच मी कच्चा आहे का? देवा मी खरंच कच्चा आहे का? तेव्हा भगवंतांना जेव्हा सांगितलं हो नामा तू कच्चा आहेस, तेव्हा नामदेव महाराजांना काय झालं लक्षात आलं, मी एवढा देव, अरे देवा तुझ्यासाठी लोक मरमर करायला लागलेत आणि तू मला प्राप्त असून मी कच्चा कस काय? नाही नामदेवा, ही मायावी देव आहे. ह्याला मायेची उपाधी लागलेली आहे. तुला जर खरा देव ओळखून घ्यायचा असेल तर तुला संताशिवाय गत्यंतरच नाही. मग गेले खेचर स्वामीकडे आणि मग त्यांना काय केला, देव कसा आहे हे सांगून दिलं. मग सगळीकडे देव बघू लागले. मग कुत्र्यामध्ये देव दिसू लागला, मग जनीवनी सगळीकडे कोण दिसू लागला? देव दिसू लागला. ही ज्ञानाची शक्ती. असो म्हणून नामदेव राय सगुण साक्षात्कारी उपासक, त्यांना विसोबा खेचराने ज्ञान दिले. नामदेव रायांना विसोबा खेचरानं काय केलं? ज्ञान दिलं. तसंच योगी चांगदेव महाराज होते, योगी होते बघा. आता हे तर कर्मठ कोण होते? मंडन मिश्रा. त्यांना शंकराचार्यांना उपदेश केला. नामदेव महाराज सगुण साक्षात्कारी होते, उपासक होते, त्यांना विसोबा खेचरानं ज्ञान दिलं. आणि योगी होते कोण? चांगदेव महाराज. कर्मठ झाले, उपासक झाले आणि योगी चांगदेव महाराज. चांगदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांनी उपदेश केला. 65 ओव्याची चांगदेव पासष्टी लिहिली आणि चांगदेव महाराजांना दिली. 1400 वर्षाचे असलेले चांगदेव महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव पासष्टी दिली लिहून, पाहिली, वाचायला लागलेत, एकही अर्थ कळना. जे लिहिलेलं आहे ते सुद्धा काय होईना लक्षामध्ये येईना, त्याचा उलगडा होईना. परत जावं लागलं आणि जाऊन मग मुक्ताबाईनं समजून सांगितले म्हणले. आणि मग चांगदेव महाराज म्हणतेत, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मग अशा रीतीने योगी असू द्या, उपासक असू द्या किंवा कर्मठ असू द्या, ज्ञानाशिवाय गत्यंतर नाही हे इथं सिद्ध करून दाखवले. पण लोकांना वाटतं नाही, अरे आपण तर काहीच करत नाहीत कर्म, आपण तर काहीच उपासना करत नाहीत, आपण योग भी करत नाहीत काहीच यांच्यासारखे. एवढे आरपार गेलेले कर्मठ कर्म कांड करणारे मंडन मिश्रा आरपार गेले होते. नामदेव महाराज सगुण भक्तीमध्ये साक्षात देवाशी एक क्षण सुद्धा देव सुद्धा राहत नव्हता नामदेव महाराजाशिवाय. एवढी सगुण उपासना त्यांची. चांगदेव महाराज 6 महिने समाधी अवस्थेला, आपण किस झाडके पत्ते. कोणत्या कर्मात बसनात न उपासनात न कशामध्ये योगामध्ये नाही, मग ज्ञानामध्ये तरी बसतो का नाही?
म्हणून ज्ञानाकडे तरी काय झालं पाहिजे, व्यवस्थित बसलो पाहिजे. एखाद तरी जागा व्यवस्थित निवडली पाहिजे आपण. आपल्याला तर सीटच भेटना झाली. हे प्रयत्न सुरू आहेत पण सीट काही भेटना, कोणचीच सीट भेटना. न कर्मठाची, न उपासकाची, न योग्याची, न ज्ञानाची. आदरच लटकलंय. आदर लटकल्याची लय गती बेकार आहे. जे आदर लटकतात ना त्याची हानी लय होणार आहे पुढे मग. म्हणून आदर लटकायचं नाही, एखादी जागा पकडायची. आदर लटकणाऱ्याला मग काय करावं लागतं, नरक यातना भोगावं लागतं. म्हणून महाराज म्हणतात, कर्मठ, उपासक, योगी जगात श्रेष्ठ म्हणविले जातात. त्याचा भ्रम या तिघांनी नाहीसा केला. कर्मठाचा भ्रम शंकराचार्यांना, उपासकाचा भ्रम विसोबा खेचरनं, आणि योग्याचा भ्रम ज्ञानेश्वर महाराजांना. आजही लोक या तिघांना अधिक भुलतात, याच कारण शास्त्र ज्ञात नाही म्हणून. ज्ञानाचा प्रकार सांगितलाय. अज्ञानकाली जग सत्य वाटणं, ज्ञानकाली जग बाधित होतं. ज्ञानाचा प्रकार आहे हा. अज्ञानकाली कुठपर्यंत अज्ञान आहे, जोपर्यंत जगत सत्य वाटायले तोपर्यंत अज्ञान आहे. अजून अज्ञानीच आहेत. किती गप्पा मारू द्या ज्ञानाच्या, तुझा भाव कसा आहे बघ. तुझी सत्यत्व बुद्धी आहे का मिथ्यात्व बुद्धी आहे हे तपास. काय करतो ज्ञानाच्या गप्पा मारून. अगोदर तुमचा भाव तपासावा लागते आपला आपला. जग जर सत्य वाटत असेल तर अजून अज्ञानच आहे. ज्ञानकाली जग बाधित होत असतं. जेव्हा ज्ञान होईल का तेव्हा काय झाली, ज्ञानाची खूणच सांगितली. ज्या दिवशी तुम्हाला बाधित झालं जगत, ऐका नाही, जगतच कसं झालं, बाधित अनुवृत्ती आली, दिसत असताना नाहीचा निश्चय झाला जगताचा, तेव्हा तुम्हाला काय झालं, ज्ञान झालं. तोपर्यंत नाही. सत्य जर जगत वाटत असेल तर अजून अज्ञानीच. जगत जर बाधित झालं असेल तर मग ज्ञानी झालो, तोपर्यंत नाही. विदेह मुक्तीमध्ये तर जगच नाही. म्हणून डोळाचे डोळस असे ब्रह्माचे ज्ञान आहे, लक्षात राहू दे. ब्रह्माचे ज्ञान झाल्यावर ज्ञान बाधित होतेच. बायकोचं ज्ञान झाल्यावर ज्ञान सत्य राहते. बायकोचे अज्ञानकाली अज्ञानही सत्य वाटते. म्हणजे डोळ्याचा डोळस म्हणू नये, ब्रह्मज्ञान डोळ्याचे डोळस आहे. कशामुळं, महाराज म्हणतात, ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळस तो विरेशा. म्हणजे ज्ञान बाधित आहे, त्याच कारण ज्याचे ज्ञान आहे ती वस्तू जर अनंत अखंड आहे तर ज्ञान कसे स्वतंत्र आहे सांगा बरं. ज्याचं ज्ञान करून घ्यायचे ती वस्तू कशी सांगितली, अनंत, तिचा अखंड, तिचा खंड होत नाही, तिचा अंत लागत नाही, अशी जी ज्ञानाची वस्तू ती स्वतंत्र आहे. मग तिथं ज्ञान कसं स्वतंत्र राहू शकत. स्वतंत्र राहणं म्हणजे बाधित न होणं, आणि घटपट हे परिचिन्न आहेत म्हणून त्याचं ज्ञान राहील, त्यास बाधित अनुवृत्ती म्हणावी. आता बघा, महाराज म्हणतात ज्ञान बाधित आहे, त्याचं कारण ज्याचं ज्ञान आहे ती वस्तू जर अनंत अखंड आहे तर ज्ञान कसे स्वतंत्र राहील सांगा बरं. स्वतंत्र राहणे म्हणजे बाधित न होणे, आणि घटपट हे परिचिन्न आहेत म्हणून त्याचे ज्ञान राहील, त्यास बाधित अनुवृत्ती म्हणावी. आता घटपट हेच ज्ञान होते, बाधित राहते ज्ञान, पण जी वस्तू अनंत अखंड आहे तिचं ज्ञान बी होत नाही. ज्ञान स्वरूपता आहे, स्वयंप्रकाशमय आहे, आणि तिचं ज्ञान झालं कोणी कोणाला सांगायचं. आहे एकच वस्तू, म्हणून तिथं मन वाणी बिनरूप अशी अवस्था सांगितली ना. बाधित अनुवृत्ती म्हणजे काय, कशाला म्हणायचं बाधित अनुवृत्ती. बाधित होणे म्हणजे बाधित होणं आणि पुन्हा दिसणं, ह्याला बाधित म्हणायचं. त्याचा बाध झालाय, घटपटाधिक यांचा बाध झालाय, ते नाही ते लक्षात आलंय, हे खोट आहे लक्षात आलंय, पण दिसतंय का दिसत नाही, दिसतंय, ह्याला बाधित अनुवृत्ती म्हणा. दिसत असताना नाहीचा निश्चय करणं. मग महाराज म्हणतात बाधित अनुवृत्ती म्हणजे काय, तर बाधित होणे व पुन्हा दिसणे याला दृष्टांत दिलाय. जसं लग्न झालेल्या मुलींचा, लग्न झालेली मुलगी दिसते पण आता ती भटाची दिसत नाही,
अर्थात ती मुलगी जहागीरदारीन झाली तेव्हा पूर्वीचा तिचा भटपणा बाधित झाला. आता लग्न झाल्याच्या नंतर ती मुलगी जहागीरदाराच्या घरी दिली. भटाची मुलगी, आता ती भटपणा तिच्या अंगात राहिला का नाही, ती जहागीरदार झाली. किंवा कुमारिका असती पहिले, नंतर ती कुमारिका दिसती का नाही, ती सुवासिनीच दिसती. याचं नाव बाधितान वृत्ती. तशी ब्राह्मण महाराज म्हणतात ब्रह्माची वृत्ती दिसते पण सत्यत्वाने प्रतितीला येत नाही. मोक्ष म्हणजे काय? ब्रह्मज्ञान बाधित व ब्रह्म वास्तव. ब्रह्मच ज्ञान झालंय, नाही का ज्ञान झाले, पण ज्ञान कसं सांगितले बाधित लक्षात राहू द्या, पण ब्रह्म बाधित नाही बर का. अजून सूक्ष्मता ह्या गोष्टीमध्ये, अजून सूक्ष्म बुद्धी करावं लागेल. ब्रह्मज्ञान बाधित, ज्ञान बाधित आहे, ब्रह्म बाधित नाही. ब्रह्म वास्तव जशाला तसं आहे. बंधन म्हणजे काय? ज्ञान सत्य वाटणे आणि ज्ञानाचा विषयी सत्य वाटणे ह्याला बंधन म्हणतात. जसं लग्न म्हणजे जागीरदार सत्य व मुलगी बाधित, कारण पती पत्नी होण्यापूर्वी विषम गोत्रात असते, त्याचा बाध होतो. या विषम गोत्राचा बाध होत असतो, मग एकच गोत्र होते ना. तसं ब्रह्म ज्ञान करून घ्यायचे ब्रह्माचं तिथं भेद होता, तिथं विषम गोत्र होतं, पण ज्ञान झाल्याच्या नंतर भेदच मावळला, वास्तव एकच ठरलं. आणि राहिलं शेवटी एक, खरं एकच आहे, आणि ते आहे ब्रह्म. ते आहे ब्रह्म ज्ञान, त्याला म्हणावं ब्रह्म साक्षात्कार. ज्ञानाचा बाध होऊन नुसतं ब्रह्म राहते ना, त्याला म्हणावं ब्रह्म साक्षात्कार. असं आता पुढचं चिंतन आहे ते मात्र उद्या. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु उमागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जय गुरुदेव. घ्या निर्वाणी. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मनोबुद्ध्यहंकार चित्तानिनाहं न च स्तोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च भो न भूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न च प्राण न संज्ञो न वे पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोश न वा कपानिपादो न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैव माश्चर्यभावो न धर्मो न चातो न कामो न मोक्ष चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोजन्यमुक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुणैव शिष्य चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वर्णमुत्तीर्णबन्ध चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्